दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज जाऊन भेटणार आहोत आपल्या पूजा शंकर सरोदे ताईला. नवले हाईट्स, आदर्शनगर, पिंपळे गुरव, पुणे या ठिकाणी ही राहते. पिंपळे गुरव हा परिसर आणि त्या ठिकाणी राहणारी आमची ही ताई काय म्हणते, काय म्हणू पाहते ते बघणार आहोत. सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. चला भेटूया सरोदे कुटुंबाला. प्रेम म्हणजे सगळं काही असतं. प्रेमामध्ये आपण सगळं विसरून जातो. हाय, मी पूजा शंकर सरोदे. मला लहानपणीपासून ब्युटिशियन व्हायची खूप आवड होती. हाय, मी सुमित धामणगावकर. माझं इंजिन ऑइलचा बिझनेस आहे. 3 एप्रिल 2011 दिवशी मी हिला प्रपोज केला होता आणि मला तिने 10 एप्रिलला होकार दिला. प्रेम म्हणजे सगळं काही असतं. प्रेमात आपण सगळं विसरतो. तर मी कधी रागामध्ये असले, रुसूर बसले की तो मला असं पटवतो ना, मला ते खूप आवडतं. माझं आणि पूजाचं एकमेकावर भरपूर प्रेम आहे. 8 मे 2014 रोजी आमचं लग्न आहे. कृपया सगळ्यांनी हीच पत्रिका समजून लग्नाला यावे. नमस्कार. नमस्कार. ही लक्ष्मी, भरपूर लक्ष्मी येऊ दे. घेतो थँक्यू. द्या उखाणा. शुभ कार्याची सुरुवात करता श्री गणेशापासून. सुमेधचं नाव घेते. सुमेधचं नाव घेण्याची सुरुवात करते आजपासून. अरे वा, आजपासून? मला वाटलं आजपासून आहो जाऊ करणार की काय. नाही, अरे तुरे. वा, छान. द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हे सासू. नमस्कार. सासरे. नमस्कार. वडील. नमस्कार. आजी मम्मी. नमस्कार. बहीण. नमस्कार. भाऊ आहे, लहान भाऊ. आजी आहे माझी, ते पण आजी आहे. पाठीमागची आजी, ते मामी. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. आवाज मोठा पाहिजे. हो. आहे ना आवाज मोठा? आहे. किती वेळा रुसता रागावता तेव्हा केवढा आवाज असतो तुमचा, हो की नाही? हो. बालपण कुठे गेलं? पुण्यातच. पुण्यात कुठे? पिंपळे गुरव. हे कुठे? म्हणजे रेंजर्सला आधी होतं, आता पिंपळे गुरवला शिफ्ट झालं. आधी कुठे होतं? रेंजर्स, खडकी. खडकीला? खडकी. पण तिथे सगळं बालपण गेलं? बालपण सगळं तिकडे गेलं. बाबा काय करायचे, आई काय करायची? आधी बाबा रिक्षा ड्रायव्हर होते, आता ते एका बिल्डरच्या ऑफिस मध्ये जॉब करतात. आणि आई? आणि मम्मी हाऊस वाईफ आहे. आणि मग घरी कोण कोण असतं? मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण आणि आजी. आणि मुलगा कुठे बघितला? लव्ह मॅरेज आहे. काय सांगताय? बोलवा त्यांना. सुमेध. नमस्कार. मनातल्या मनात असं केलं? नाही, नमस्कार म्हणलं ना. कुठलं बालपण तुमचं? सोलापूरला थोडं गेलं, पुण्यात थोडं गेलं. सोलापूरला थोडं गेलं म्हणजे 98-99 पर्यंत सोलापूरला होतो. सोलापूरला कुठे होता? नवी पेठमध्ये. नवीन पेठमध्ये. आणि पुण्यात कुठे आलात? पुणे हडपसरला. काय होतं इकडे? इकडे शिक्षण वगैरे परत चालू केलं. शिक्षणासाठी. इथे कोणाकडे आलात राहायला? मामाकडे होतो सुरुवातीला. मामाकडे? आपलं स्वतःच. आता आपल्या घरात स्वतःचं घर घेतलं. वा वा. पण सोलापूरची शेंगा चटणी बिटणी आठवते की नाही? हो, आठवते ना. आवडती सुद्धा. आवडते? हो. नक्की? हो. कोणाला? हिला. नाही, मी तुम्हाला कोण आवडली विचारतो. नाही, मला हीच आवडती फक्त, बाकी कोण नाही आवडत. अरे आता म्हणाला शेंगा चटणी आवडते. कुठे भेटलात एकमेकांना? मी पाशंकर ऑटोला जॉबला होतो. नोकरी करत होतो. हा, मग मी तिकडं शक्यतो 2008ला जॉईन झालो होतो आणि 2011ला आली होती जानेवारी महिन्यात. कशासाठी? गाडी रिपेअर करायला? नाही, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून आली होती. तुम्ही पण नोकरीसाठी? तिथे जॉब करायचे. हा, मग मी खाली होतो वर्कशॉप माझं. मी वर्कशॉपमध्ये काम करायचो ॲक्सिडेंट डिपार्टमेंटला. मग हिला बघितलं,
2-3 वेळा हिचा स्वभाव वगैरे आवडला. म्हणाला तुम्हाला आवडला. हा. कशामुळे आवडला? मी म्हणजे जास्त तेवढ्यापुरत तेवढंच बोलायचं, हसून खेळून हसून खेळून तेवढंच बघितलं, आवडली. मग? आता म्हटलं लग्न करायचं तर हिच्याशी प्रपोज असं ठरवलं? हो. अरे काय डेअरिंग केलं यांनी जोरदार. आणि तुम्ही काय करत होते तेव्हा? मी तिकडे जॉब करत होते ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून होते आणि संडे होता त्या दिवशी. शोरूममध्ये कोणी जास्त लोक पण नव्हते. मग हा त्याच्या मित्राला घेऊन आला होता बोलायला. तुमच्याशी? हो, माझ्याशी. आणि मग बोलला, मला तुम्ही खूप आवडता, मला तुमच्याशीच लग्न करायचे. मी घरी आई बाबांना पण सांगितले. असं डायरेक्ट बोलले. मग मी थोडी कन्फ्युज झाले. असं कसं बोलताय तुम्ही? नाही, मी असं काही विचार केलेला नाहीये काय असं. म्हणजे पण आधीची ओळख होती तुमची दोघांची? आधी काहीच बोलणं नव्हतं. ते कधीच नाही? डायरेक्ट येऊन बोलले. काय डेअरिंग आहे तुमची. ही काय सर्व्हिसिंगला आलेली गाडी आहे का? डायरेक्ट चावी घेतली, स्टार्टर मारला आणि सुरू झाले म्हणून. हा, असं कसं? प्रेम डायरेक्ट केलं म्हटलं काही तयार. पण तुम्ही प्रेम केलेलं ह्यांना कसं कळणार? ते दाखवून दिलं ना मी. दाखवून दिलं म्हणजे जाऊन प्रपोज करून? परत नाही, नंतर परत 3 वर्षापासून दाखवून दिलं किती प्रेम करतोय काय आहे ते. म्हणजे कसं काय हो? म्हणजे तेच त्याने परत नंतर हट्ट पुरवले खूप. लगेच तुम्ही हट्ट करायला पण लागलात? आधी मग नकार कशाला दिला? हट्ट पाहिजे होती पूर्ण करायची. आधी नकार दिला कारण की असं वाटलं की वडिलांना चालणार नाही, ते काय बोलतील. कास्ट पण वेगळी आहे मेन म्हणजे आमची. बरं मला सांगा, तुम्ही तिकडे दोघेही नोकरी करत होता. याने ज्या दिवशी प्रपोज केलं त्याच्या आधीपर्यंत तुम्हाला काही माहित नव्हतं? काही माहिती नव्हतं. एकमेकाकडे बघणं नव्हतं? तो बघत होता, त्याने मला नंतर सांगितलं, पण मी नाही बघायचे. काय हो, सगळं प्लॅनिंग होतं म्हणजे असं? सकाळचा सेशन संपला, हा. दुपारचा सेशन, मग जेवण झाल्यावर मग शोरूम मध्ये यायचं, पेपर वाचत बसायचं, पेपर वाचून सगळं खाली अशी निघायचं. हा? पेपर समोर नजर एक मिनिट मला तर हा जरा पेपर घ्या. हा, आणि त्या समोर बसले तर कसं बघायचं जरा आम्हाला बघू दे. आता मी सर्व्हिसिंग साठी आलेलो आहे गाडी घेऊन, आणि मला माहित नाही. तुम्ही बाजूला बसलेत, त्या समोर बसलेत. हा, सुरू. हा, जरा चाललंय यांचं. पेपर मध्ये काय आलंय माहित नाही आपल्याला. वा वा वा, पेपरचे फायदे असं म्हणायला पाहिजे. अशा पद्धतीने सगळं व्हायचं का? सगळं व्हायचं. बरोबर. लग्नाचं जेव्हा घरी कळलं तेव्हा काय झालं? घरी कळल्यावरती आधी मी मम्मीला सांगितलं होतं, तर मम्मी पण म्हटली नाही चालणार, वेगळी कास्ट आहे, बरोबर, शक्यच नाहीये. पप्पांना कळलं तर कसं होईल, नातेवाईकांना कळलं तर कसं होईल. मग मी पण थोडा विचार केला. हा, मम्मी पण बरोबर बोलती, आपले पण परत भाऊ बहीण आहे आपल्या पाठीमागे, विचार केला पाहिजे. मग नंतर मग हा बोलला, मी ह्याला सांगितलं की नाही, तर हा म्हटला मी बोलतो तुझ्या आई वडिलांशी, मी घेऊन येतो माझ्या आई वडिलांना घरी. मग ते मी पहिल्यांदा आलो होतो, एकटाच होतो. म्हणजे यांचा माझ्या सासऱ्यांचा बर्थडे होता. त्याविषयी मी आता ही म्हणत होती मला नको येऊ नको, पण मी जाऊ दे म्हटलं, काय व्हायची जाऊ दे म्हणलं एकदाच. मी घरी गेलो होतो, मला परत फोन आला नंतर ना, किंवा असं पूजाला ह्याच्या वडिलांनी रागवलं वगैरे. ही इमोशनल झाली जोडी. मी त्याच दिवशी मग आईला बाबांना सांगितलं की बाबा असं झालेलं आहे, कसल्या परिस्थितीमध्ये उद्या त्यांच्या घरी जाऊन आपण बोलायचे. आई पण तयार झाली, बाबा पण तयार झाले. मग दिवशी यांच्या घरी गेलो. मग यांच्या घरून सगळं बोलणं वगैरे, आम्ही त्यांना कसे वाटलो, ते आम्हाला कसे वाटले, सगळं आम्ही सगळं समज झाली. मग ह्याच्या पुढं ते चालू राहिलं रुटीन व्यवस्थित. म्हणजे मग परत 6-7 महिन्यांनी परत एकदा पत्रिका वगैरे बघितली, दोघांचे गुण जुळले. मग त्यांच्या घरनं पण होकार आला, आमच्याकडनं पण होकार होता. चला, आणि छान झालं. बरं, आता एकमेकांना हे दोघे किती ओळखतात ते आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, शाळेत असताना या कोणता खेळ खेळायचा? हॉकी. बरोबर. ताईने तुम्हाला कोणत्या दिवशी होकार दिला? 10 एप्रिल 2013, 2011. बरोबर. यांना कुठली स्वप्न पडतात? यांना स्वप्न पडतात आपण कुठे फिरायला गेलेलो आहे, आणि काहीतरी एन्जॉय करतोय. चुकलं. कसली स्वप्न पडतात? भूकंपाची. मला कधी हे बोललेच नाही. भूकंपाची? काय म्हणजे काय स्वप्न पडतं? असं आमचं आता वरती घर आहे ना, मग असं टेरेसवरनं मी बघत असते, तिकडनंच खूप साऱ्या बिल्डिंग पडतात आणि आता आपली पण बिल्डिंग पडणार आहे, सगळीकडे भूकंप होतोय. देवा, लवकर संपवा कार्यक्रम. काय स्वप्न पडतात? भूकंपाचं स्वप्न कोणाला पडू शकतं का? यांना कोणता पदार्थ अजिबात बनवता येत नाही तुमच्या घरी, आणि जो पदार्थ रोज तुमच्या घरी लागतो? पोळी. पोळी? चुकलं. काय हो? भाकरी. भाकरी.
आता जीभ काढू नका बाहेर, गरम भाकरीसारखी. 2 उत्तरं चुकली. आणि शेवटचं, यांचा आवडता हिरो कोण? ऋतिक रोशन. हे कसं काय माहिती तुम्हाला? रोज चर्चा होती ना. रोज चर्चा ह्याची होती, भूकंपाची झाली नाही आज कधी. आज नाही, आज याचा पिक्चर आहे, त्याचा पिक्चर हो आहे. का? बरोबर. चला 3 उत्तरं बरोबर आली. आणि आता तुम्ही उत्तरं द्यायची. लग्नानंतर तुम्हाला कोणती गोष्ट यायलाच पाहिजे असं मिस्टरांना वाटतं? स्वयंपाक. स्वयंपाकात काय? पोळी. हो, हा, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. हट्ट आहे त्यांचा. हट्ट नाही म्हणजे आलीच पाहिजे. बरोबर. त्यांनी आजपर्यंत किती गाड्या बदलल्या? 3री गाडी आहे ही. चुकलं. किती वेळ? ही 4थी गाडी. तुमच्याकडून कोणतं गिफ्ट मिळणं मिस्टरांना आवडतं? कपडे घेतलेला खूप आवडते त्याला. हो. कपड्यांशिवाय बाकी काही नको त्याला. अरे वा, बरोबर. त्यांना किती वेळा कुत्रा चावला? एकदाच चावलंय, नाही 2दा. किती वेळा? 3. ते पेपरवरनं बघत असाल 10 वेळा. हा? त्यांचा आवडता टाइमपास काय? क्रिकेट बघणं. हो, बघायला खूप आवडतं. चला अभिनंदन. म्हणजे किती उत्तरं बरोबर आली? तर 2. तुमची पण 3 उत्तरं बरोबर आली. काय सामना बरोबरीच सुटलेला आहे. तेव्हा आता या दोघांनाही आपण भेटवस्तू देणार आहोत. सामना बरोबरीच सुटलेला आहे दोघांनाही. म्हणजे आपल्या संस्कृतीचं प्रतीक तुळशी वृंदावन चांदीचं. आणि हा एक छोटासा आहे. जेवढी उत्तरं बरोबर तेवढं बक्षीस तुम्हाला. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. हां, बरं. सासूबाई, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता ही सून होऊन तुमच्या घरात येणार, कारण आधी विरोध होता, मग तो मावळला, आता सगळं छान झालेलं आहे, आता लग्नही ठरलेलं आहे, 8 मेला लग्न आहे. तुमच्या घरात येत असताना काय कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यावी किंवा कोणती अट असेल तुमची? एक अट सांगा. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे सकाळी जर लवकर उठून आंघोळ करून देवाची पूजा, तुळशीला पाणी घालणं हे माझी अट आहे. माझ्या सासूनी म्हणून मलाही शिक्षण दिलं, त्याप्रमाणे माझं शिक्षण त्या मुलीला राहील. तिनं जशी आपल्या आईकडे मुलगी म्हणून वागली तशी सासू म्हणून माझ्याशी पण आई म्हणून वागली तर मला जास्त बरं वाटेल. काय हो, सकाळी उठून लवकर उठून देवाची पूजा करणं, रांगोळी काढणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या केल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? घरामध्ये तशी परंपरा असेल तर तसं करायला काय हरकत नाही. बरोबर. चालेल, पण ती जॉब करते त्या हिशोबाने जसं जमेल तसं ती जमून घेण्याचा प्रयत्न करेलच. ह्याला आई, ह्याला म्हणतात आईने बोलणं. जॉब करते ना, मग जसं जमेल तसं सांभाळून घेणं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं करायला हवं. करायला पाहिजे. सक्ती नसावी लवकर उठण्याची. अरे वा, चला कोणीतरी एकाने तरी विरोध केलेला आहे या गोष्टीला. सक्ती नसावी असं तुमचं म्हणणं आहे. सासरे भाऊंचं काय म्हणणं? करू दे, ऍडजस्टमेंट ही केलीच पाहिजे थोडीशी. आम्ही काही करू, तिने काही करावे. अरे वा, बाकी काही नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहे, करेल ॲडजस्टमेंट, पण एका दिवशी सुट्टी असली तर थोडं उशिरा चालू नव्हतं. त्यांनी एका वाक्यात सांगितलं की मी सासू म्हणून नाही, आई म्हणून वागणार आहे. त्याच्यामुळे त्याच असतील ज्या तुम्हाला सांगतील जरा झोप आता वेळ. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. तसं तिच्या सोयीस्कर म्हणजे मी कधी लवकर उठवून, मग माझं ठरवलं तर मी 5 वाजताच उठवून तिला. उठ बाई, रांगोळी काढ, आंघोळ कर. तुम्ही प्रेम करताय का सूड उगवताय? 5 वाजता उठवणार म्हणताय? हा ताई, असे वागतील हे? असं नाही, वागणार नाही तर तसं, फक्त तो बोलतोय आता. तिने उठलं पाहिजे ना. ते जरी म्हटले 5 वाजता उठा तरी ती उठली पाहिजे. ती नाही उठणार. बरं, मला सांगा 3 अपेक्षा सांगा यांच्याकडून, मिस्टरांकडून. त्याची कुठलीही गोष्ट पूर्ण नाही झाली की तो चिडचिडपणा खूप करतो. ते त्यांनी बंदच केलं पाहिजे, चिडचिडपणा. काय म्हणणं आहे? बंद नाही व्हायचं, थोडंफार कमी होईल. कमी होईल थोडंफार. का नाही बंद होणार? म्हणजे बाहेर गेलं की थोडा राग असेल, पण घरी गेलं की आपली थोडंफार ऍडजस्ट करून बाबा बाईकवाली आता नको हे करायला. 2. गाडी खूप फास्ट चालवतो, बरं. स्लो चालवायला पाहिजे. अरे बाप, खूपच फास्ट. हे मात्र हे आम्हीच सांगू. बरोबर, तीच काळजी असते मला. तो घरी येईपर्यंत मला म्हणजे काय? असते मला. हेल्मेट वापरता ना? नाही वापरत, मानव करते. हेल्मेट वापरलंच पाहिजे. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण हेल्मेट हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे आणि आपण सुरक्षिततेचं पालन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोटरसायकल चालवणारे कितीतरी बाबा, कितीतरी दादा घरातून निघतात आणि लक्षात ठेवा, घरी आई वाट बघते, बायको वाट बघते, कुणीतरी वाट बघते तुमची. एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटू शकते. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की काळजी घ्या, खबरदारी घ्या
आणि प्रत्येकाने सुरक्षेचा उपाय म्हणून हेल्मेट वापरलंच पाहिजे 2 चाकीवर, एवढं लक्षात ठेवा. आता काय करणार उद्यापासून? वापरणार. तिसरी अपेक्षा? तिसरी अट म्हणजे त्याला बाहेर जेवायला खूप आवडतं. लग्न झाल्यावरती त्यांनी बाहेरचं खाऊन नाही यायला पाहिजे, घरातच जेवायला पाहिजे. बोला. कमी होईल. कमी होईल म्हणजे काय? तुमचं सगळंच कमी होईल. नाही, एखाद्या दिवशी तीच म्हणणार ना, मला हॉटेलात चायनीज खायला जायचं, चल बाबा झालं मी निघालो. किंवा त्यांना बाहेरचं जेवायची एवढीच इच्छा असेल तर रोज जेवणाचं ताट भरा आणि घराच्या बाहेर त्यांना आणून बसवा पाहिजे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा यांच्याकडून. तिघात मिळून मिसळून राहायला पाहिजे. एक काय हो? राहील ना, नक्कीच राहणार. आई 2 वडिलांसारखं. माहेर जवळ आहे म्हणून सारखं माहेरी जायचं नाही. अरे बापरे, काय हो, काय अड घातली आहे बघा. काय नाही, सारखं नाही जाणार, कधीतरी काय असेल सण सूर असतो तेव्हा जाणार, फक्त सारखं नाही जाणार. थोड्या वर्षांनी तुम्हीच म्हणाल बाई जरा 10 दिवस जा बाहेर आला. 3 लग्न झाल्यावर शॉप 9 वाजता बंद करणार मी. आता स्वतःचं दुकान आहे? हो, स्वतःचं शॉप आहे. अरे वा, कसलं? ऑइलचं. लग्न झाल्यानंतर 9 वाजता शटर डाऊन. आता 7:30 पावणे 8ला बंद करायचं. लग्नानंतर 9 वाजता? 9 वाजता. का नको ना घरी इतके लवकर यायला परत. हे काय बघा, हे वेगळंच चाललंय. इतके दिवस 7 पर्यंत शटर बंद व्हायचं, आता 9 वाजेपर्यंत. का सर? हे त्यालाच माहिती असेल. तुम्ही दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडनं आमच्या ताईला हे गिफ्ट आणतो. आणि आता पुढच्या टप्प्यावर काय होणार? नमस्कार. आता दोन्ही कुटुंब एक झालेली आहे. अशीच राहा, आनंदाने राहा, सुखात राहा. हा ताई, आता माहेराहून सासरी जाताना कोणती गोष्ट मिस करणार? माहेरची भाऊ बहिणीचं प्रेम मिस करेल, आई वडिलांना पण खूप मिस करेल. त्यांनी प्रेम जे लहानचं मोठं केलंय. वडील पण आधी रिक्षा ड्रायव्हर होते. त्यांनी रिक्षा चालवून आम्हाला 10वी पर्यंत, तर मी रिक्षा चालवतच होते मी 10वी जाईपर्यंत. त्यांनी त्या कष्टाने मोठं केलं. त्याचं खूप म्हणजे मला सगळ्यांचीच आठवण येईल. खूप आठवणी आहे. खूप आठवण येईल. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांच्या कुटुंबाला? नाही, कुठलंही दुःख होऊ देणार नाही. म्हणजे मुलगी जरी सासरी असली आणि हे जरी तिकडे माहेरी असली तरी कुठली दुःख मी यांना देऊ देणार नाही. व्यवस्थित सांभाळ करेन. विशेष म्हणजे मला ह्याचे आत्तापर्यंत आईवडिलांचा सपोर्टसुद्धा होता, अजून पण आहे आणि राहील सुद्धा. आम्ही तिघे मिळून एकत्र चौघं व्यवस्थित संसार करू. तुम्ही आई बाबा त्यांना काय सांगाल या निमित्तानं? तुम्ही तुमच्या मुलीची काही काळजी करू नका. मी मला मुलीसारखी तिला सांभाळीन. मी पण त्या जीवनातनं गेलेली आहे, त्यामुळे मी सगळ्या गोष्टीचे मला चांगले वाईट अनुभव आहेत. चांगला वाईट अनुभवात मी तिला खूप चांगल्याच प्रकारे सांभाळून तिला खूप मदत करेन. तिने मला मदत करावी. स्ट्रगल केलाय म्हणजे कशा पद्धतीचा? तुम्ही आता सगळ्याच गोष्टीत मी जशी सासरी गेले तशी मी खूप स्ट्रगल केलेले. माझ्या सासरच्या लोकात, माहेरच्या लोकात, इतर काही सगळ्या म्हणजे राजकारणात म्हणा, व्यवसायात म्हणा, खूप इन्व्हॉल्व करून मी प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करत आली आजपर्यंत. इथून पुढे पण स्ट्रगल करते आणि स्ट्रगलमधून माझं सगळं चांगलं व्हावं, माझा मुलगा सुखी राहावं, हीच माझी अपेक्षा आहे. दुसरी काही अपेक्षा नाही माझी. असं काही नाही, आम्हाला मुलगी नव्हती, ती मुलगी मिळाली असं तिला सांभाळणार, बाकी काहीच नाही. यापेक्षा दुसरं आनंदाचं वाक्यच नाही की घरात मुलगी नव्हती आणि गृहलक्ष्मीच्या रूपानं ही मुलगी या घरात येते आहे आणि तो सगळा आनंद आहे. शेवटी माणूस आणि माणसाकडे माणूस म्हणून बघणारी माणसं हे जास्त महत्त्वाचं. आणि आता आपण बघितलं तर दोन्ही आहेत आणि खूप आनंदाने राहत सगळे. हां, आता या ठिकाणी एक आव्हान पूर्ण करायचं आहे ताई. एक संधी आपल्या ताईला, जर ती एक संधी ताईने दवडली तर मग मिस्टरांना पुढची संधी मिळणार. पैठणी मिळवून द्यायची ही संधी आहे. मला बघायचंय ताई स्वतः पैठणी मिळवते का मिस्टर मिळवून देतात. दोघांच्या नाही ते झालं नाही, समजा मनोरा रचला नाही तर मग तुमच्यापैकी कोण हे आव्हान स्वीकारणार, कोण मदतीला धावून येणार? तुम्ही, आपण, मामी आणि भाऊ. चला, भाऊ आणि मामी दोघांनीही सांगितलेलं आहे की जर ह्यांना नाही शक्य झालं तर आम्ही आहोत, पण आम्ही ताईला पैठणी मिळवून देणारच. सगळ्यात मोठा ठोकळा खाली आणि मग एक एक चौकोनी ठोकळा एकावर एक रचत उंच मनोरा तयार करायचा आहे. ठीक आहे. वेळ सुरू झाली.
13 ठोकळ्यांचा मनोरा रचायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. शेवटचे 3 बाकी आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सर्वोदय कुटुंबात लहानाची मोठी झालेली आमची ताई आता धामणगावकर कुटुंबामध्ये निघालेली आहे. तिला भरभरून शुभेच्छा देऊया तिच्या सुखी संसारासाठी. आणि आणखी काय, आनंदी राहा, सुखी राहा असं म्हणत आमच्या या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. बाहेरची भेट झी मराठीकडून. या दोघांनाही आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी घडत असतं आणि आपण बघितलं तर डोळ्यात पाणी, मग ते आनंदाचं असू द्या, दुःखाचं असू दे, कुठलंही असू दे, या सगळ्यामध्ये दुःखावर मात करून आनंदाश्रू तरळताना प्रत्येकाच्या डोळ्यात आपण अनुभवले आहे. हा प्रत्येक भाग काही ना काहीतरी देणारा, कारण आजपर्यंत या घरात असलेली ताई आता दुसऱ्या घरात जाणार आहे. तिला शुभेच्छा देऊया आणि संपवूया आजचा भाग. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.